दबाव थोडंसं घेऊन खेळ, कशा प्रकारे संघ मालकाने तुम्हाला सांगितलं होतं? आमच्या संघ मालकाने पहिल्यापासून सांगितलेलं आहे, त्यांचा गेम आहे तो त्यांनी तोच खेळा, काय एक्स्ट्रा करायला जाऊ नका, आपण ऑटोमॅटिकली मॅच जिंकणार आहेत. आमच्या पण चांगले प्लेयर आहेत, त्यांनी फक्त आपले 200% द्या, आपण मॅच जिंकू. 100% नाही, 200% सांगितलेले आहेत. हे होते मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार मिस्टर अनिकेत पवार यांना आपण पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आला भेटतात. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जॉईन होऊयात. आदरणीय व्यासपीठावरती आपले कमलाकर पाटील साहेब आहेत, त्यांना विनंती असेल आपल्या सोबत विमलताई पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. मी विमलताई पाटील यांना विनंती करतो आपण सन्मान होणं गरजेचं आहे. आपण उपस्थित आहात त्याबद्दल आपला सन्मान आहे. सूरज कॅमेरामॅन सध्या व्यासपीठावरती सन्मान आहेत आणि सन्मान खूप महत्वाचे आहेत. म्हणजे स्क्वेअरलेगचा जो कॅमेरा आहे तिथून जो कव्हरमध्ये कॅमेरा आहेत, परंतु सध्या विमलताई पाटील यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान खूप महत्वाचे आहेत. सौभाग्यवती विमलताई पाटील माझी नगरसेविका यांचा सन्मान आहे तो मात्र या ठिकाणी केला जातो. थँक्यू, मनापासून आपले आभार आहेत. पुणे मॅचच्या दिशेने वळूयात. 2 बॅटर मैदानावरती रेडी आहेत. पहिल्या चेंडू आता गोलंदाजी मैदानावरती रेडी आहेत. ओव्हर द विकेटने पहिला बॉल लोवर फुलटच बॉलला मात्र खळा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आला. बॉल अडवण्यामध्ये यश लाभलं आहे. फेकी छान झाला. एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. एका धावाने सुरुवात श्री गणेशा. एका बाजूला आपण पाहिलं संतोष आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील या संघाचे टीम ऑनर आहेत, टीम मालक आहेत, ते मात्र मैदानावरती असते स्ट्राईकिंगवरती. मागील वर्षीमध्ये आपण पाहिलं तर ऋतिक पाटील याने 50 धावेची इनिंग साकारली होती सेमीफायनलच्या मॅच मध्ये. तो ऋतिक पाटील पण त्या मैदानावरती रेडी आहेत. पण त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क्स वरती जर पाहिलं तर कुणाल आहेत. थोडी बाजूला या 2 ट्रॉफी या ती तिकडे घे आणि छोटा इकडे घे. जागा चेंज कर. 1 मिनिट फर्स्टला तिकडे घे आणि सेकंड तशी कर. कोणी आणि फटका सुंदररित्या कळला. चेंडू सीमा पार जाईल. मागील वर्षाचा हिरो ऋतिक पाटील पुन्हा एकदा बारलाय आणि ऋतिक पाटीलच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. मिळतात त्याला 6 दर्जेदार APL 6 6 रन. एक पारितोषिक आलं जनक पेडबे यांच्या माध्यमातून. प्रत्येक 6 साठी 100 प्राइज असणार आहेत. मागील वर्षी या मैदानावरती जिथून थांबला तिथून पुण्याला सुरुवात केलंय. ऋतिक पाटीलांचा क्लास आहे तो क्लास दाखवण्याचा प्रयत्न ते मैदानावरती करतायत आणि पहिल्याच बॉलवरती टोकला षटकार. धावा फलकावरती 7 पुन्हा रेडी. बागपुडला गेले खेळायचा प्रयत्न स्टीअर केला. बॉलला हलक्या मात्र चेंडूला ढकलून दिलाय. एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. एका धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 8 धावा. चेंडू फेकून दिलेत मैदानावरती. आतापर्यंत विचार केला तर जवळपास 3 धावा धाव फलकावरती आहेत संघाच्या 8 धावा. आणि सौभाग्यवती विमलताई पाटील माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून निलेश वालके साहेबांचा संघ आहे वालके स्पोर्ट्स. त्या वालके स्पोर्ट्स संघाला शुभेच्छा दिल्या गेल्यात. बेस्ट ऑफ लक म्हटले गेल्यात. माझी नगरसेविका आपण पाहिलं तर विमलताई पाटील यांच्या माध्यमातून त्या शुभेच्छा दिल्या गेल्यात. मनापासून आपले आभार आहेत. धावा फलकावरती संघाचे 1 धावा आहेत त्या मात्र 8. गोलंदाज पुण्याच्या मैदानावरती रेडी आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहिलं तर संतोष एक दर्जेदार खेळाडू आहेत. पाठीमागे खेळायचं होतं चेंडूला मात्र परंतु टायमिंग तेवढं साधू नाही शकले. 1 धाव मात्र मैदानावरती पूर्ण करण्याचा हेतू मानस आहेत ते 1 धाव मात्र मैदानावरती पूर्ण केली जात आहेत आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा. 9 ऑन दी बोर्डला लॉस. आतापर्यंत एकही विकेटचं पतन नाहीत. चेंडू मैदानावरती फेकून झाले ते मात्र जवळपास 4. धावा आहेत 9 धावा. एकही आतापर्यंत विकेटचं पतन नाही. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. फुल टच बॉल आहे. स्वीप करायचं होता. बॉलला खायचं होतं परंतु पंच सांगतायत येस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अपील झाली गोलंदाजाकडून परंतु विकेट किपर सांगतात मैदानाच्या बाहेर लेग स्टंपच्या बाहेरून मात्र बॉल इम्पॅक्ट झालाय. वाईट आलाय. धावफलकामध्ये धावा आहेत त्या मात्र 10. 10 रन. एकही आतापर्यंत विकेटचं पतन नाही. या षटकातील चेंडू फेकून झाले 4. 2 बॉलचा खेळ मैदानावरती आहे बाकी. या षटका दरम्यान
दोन चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील पुण्यात पाहण्यासारखे असेल. स्विंग अँड मिस चांगला बॉल मैदानावरती आता गेला. आणखी एक निर्धाव चेंडू मैदानावरती फेकले गेला आहे. चेंडू फेकून गेलात मैदानावरती. जवळपास 5 धावा फलकावरती आहेत. 10 विकेटचं अजूनही पतन नाहीत, परंतु मैदानावरती ऋतिक पाटील यांच्याकडे क्लास आहे, तो त्यांना दाखवायचा आहे. दुसऱ्या बाजूला वालके स्पोर्ट्स निलेशजी वालके साहेबांचा संघ आहेत, त्यांनाही मैदानावरती रोखायचं आहे. तेही सातत्याने संघाला गाईडलाईन्स करतायत. खेळायचं आहे, लढायचं आहे, पडायचं आहे, झुकायचं आहे, वाकायचं आहे, परंतु क्रिकेट मैदानावरती आपल्याला खेळायचं आहे आणि चांगला खेळ मैदानामध्ये दाखवायचा आहे हे सांगतायत. पुढचा बॉल पटका खेळायचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे. सुंदर सुंदर, परंतु आता कॅमेरामॅननं कॅप्चर केलं असेल तर हा व्हिडिओ व्हायरल होणार. व्हिडिओ व्हायरल का होणार माहिती का, त्यांनी बॉलला अडवलेत. एक धाव आली, धावेने धावफलकावरती जाऊन पोहोचली. पहिल्या षटकांत धावफलकावरती आहेत 11 धावा. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानावरती आहे. बाकी एक ब्रेकमध्ये संगीत. सध्या व्यासपीठावरती विमलताई सांगतात की निलेश वालके कधी येतील गोलंदाजीला, ते आल्यानंतर पैसे लावू, पण ते अजूनही येत. पण आहेत गोलंदाज आहेत, निलेश वालके चांगले गोलंदाज आहेत ते सांगतायत. आणि विमलताई आणि त्यांचे भाची आहेत, विमलताई यांचे ते भासी आहेत आणि सध्या मैदानावरती ते खेळतात. परंतु ते तेच सांगतात कधी येणार मैदानावरती गोलंदाजीसाठी आणि कधी मी प्राईज लावणार, या गोष्टीची चर्चा त्यांच्या मनामध्ये सुरू आहेत. एक षटकाचा खेळ संपला, धावफलकावरती 11 धावा आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ आहेत, तो मैदानावरती मात्र बाकी असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आदरणीय रमेश पाटील दादांचं आगमन होत आहेत. स्वागत आहे आपल्या या व्यासपीठावरती. आपण खास करून वाघवा देवी आचोळे संघ पाहतात, 40+ संघ आहेत. त्या संघाचे एक खेळाडू म्हणून ज्यांना आपण पाहिलेले आहेत ते रमेशजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत आहेत आणि विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. फुल टच बॉल कनेक्ट केला, मिडल ऑफ दी बॅट, बॉल चढला सीमा पार. APL आचोले प्रीमियर लीग मधील आणखीन एक धडाकेबाज कडक सिक्सर. सन्माननीय जनकजी पेडवे यांच्या माध्यमातून 100 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. षटकारासाठी 100 रुपये पाहिजे आहेत. या काळू ऋतिक पाटील साठी एक षटकार त्याला मैदानामध्ये आता ठोकला आहे. क्लीन बॉल, दुसऱ्या बॉल वरती दांडी गुल. हम भी किसी से कम नहीं है मैदानामध्ये दाखवून दिलं सागरने, आणि सागरने विकेट घेत असताना एक मोठी विकेट, प्राइजलेस विकेट मैदानाच्या बाहेर. ऋतिक पाटील मोबाइल ऐप और IPOs में इन्वेस्ट कर. तिथून ततासू 3987 ततासू 3987 जे कावड आहेत त्यांनी ततासू ग्रुपचं जे पॅव्हिलियन आहे त्या पॅव्हिलियनमध्ये पोहोचायचं आहे. ततासू 3987 जे कावड आहेत त्यांना विनंती असेल आपण आपला पॅव्हिलियन आहेत बरोबर पाठीमागे आहेत, त्या पाठीमागे पहिल्याच्या दिशेने आपण जाऊन बसायचे आहेत. धावा फलकावरती 17 वरती एक विकेट. पहिली विकेट मैदानामध्ये आपण पाहिलं तर मिळाली, मोठी विकेट होती, प्राइजलेस विकेट होती. फलंदाज बाद झाले, चेंडू देखील संपला गेला. आतापर्यंत 1.2 पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. प्रयत्न करायचे, मेहनत करायची, जिद्द तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही काही गोष्टी मैदानामध्ये चूक करू शकतात. ते पुन्हा तुम्हाला करून दाखवायचं आहे. आज पुन्हा ते करून दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती होणार आहे. गोलंदाज पुन्हा रेडी. षटकातील हा पुढचा बॉल, फुलरलेनचा बॉल थोडासा मिस केला, यॉक करून घेतला बॉलला. चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. सर्व चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावले गेलात. 1.3 चेंडू जे खेळलात तो मात्र या ठिकाणी संपला गेलात आणि धावा फलकावरती 17.
यानंतर सामना आहे मोहित 11 आणि रितेश 11 दोन्ही संघ रेडी राहा. फटका खेळला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक निलेश वालके चेंडूमध्ये धावतात. 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत 2 कंप्लीट. तिसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि पाहता पाहता मैदानावरती 3 धावा आहेत. 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावाने धावसंख्या धावफलकावरती 20. धावा 20. 20 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. तथास्तु 3987 खेळाडूंना विनंती आपण आपल्या पॅव्हलियनमध्ये जाऊन बसणार आहात सर्व. तुमच्या बाहेरचा बॉल आहे खूपच बाहेर आहे. पंच मात्र वळतात. महेश पाटील सर आमच्या दिशेने वळतात. अतिरिक्त स्वरूपाचा मारा मात्र मैदानावरती होतो. धावा फलकावरती 21. उर्वरित विचार केला तर अजूनही 2 बॉलचा खेळ तो 2 बॉलचा खेळ मैदानावरती इथून मात्र आपल्याला बाकी पाहायला मिळेल. हे 2 चेंडू कशाप्रकारे हाताळले जात आहेत हेही पाहण्यासारखे आहेत. गोलंदाज पुन्हा रेडी. राईट ओव्हर विकेट. फटका खेळला हवेमध्ये खेळलाय. फटका छान खेळलाय. बॉल जाईल का बाउंड्री लाईन जवळ. क्षेत्ररक्षक होते परंतु ते गेले कॅचला घेऊन बाहेर आणि पंचाने सांगितलं डेफिनेटली 6. 6 रन. ऍक्शन रिप्ले पहा. म्हणजे कॅच तर घेतली कॅच कॅरी केली पण संतुलन नाही ठेवू शकले. बॉडी बॅलन्स नाही ठेवू शकले. स्वतःचं संतुलन नाही ठेवू शकले आणि बॉलला घेऊनच बाहेर गेलेत. म्हणजे जी सीमारेषा आहे लक्ष्मण रेषा जसं असते ना त्याच्या बाहेर नाही जायचं तसं सीमारेषा आहेत त्याच्या बाहेर नाही जायचं आणि पाठीमागून षटकाराचा इशाराही आला होता. इथून आता पंच इशारा करतात तो मात्र व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त स्वरूपाची धाव पुण्यात ऍक्शन रिप्ले आपण पहा. लेगस्टमच्या बाहेर आहे खूपच बाहेर चेंडू मात्र हाताळला गेलेत. धावा फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात संघाच्या 28. 28 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.5 ओव्हर्स. शेवटचा बॉल मैदानावरती असेल. पाठीमध्ये खेळलाय चेंडू मात्र चालला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र नाहीत. पाठला केला जाईल दूरवरून चेंडूचा पाठला केला जातो लॉंग लेग मध्ये. बॉलला मात्र अडवलं गेलं तोपर्यंत 2 धावा आहेत. तर 2 धावा मैदानावरती होतात. पूर्ण 2 धावाने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. षटकाची होते समाप्ती. 2 षटकांमध्ये संपला गेलायत. धावा धावफलकावरती आहेत त्या 30. उर्वरित 2 षटकांचे खेळ मैदानावरती बाकी आहेत. एक चावी आम्हाला सापडलेले आहेत. एक चावी एक किल्ली आम्हाला सापडलेली कोणाचे असेल तर आपण इथून घेऊन जाणार आहात. 2 षटक धावा धावफलकावरती 30. संदेश भाई संदेश थँक्यू. पाणी मैदानावरती पाणी हवंय. पाणी मैदानावरती येते. येस धावा आहेत 30. 15च्या सरासरीने धावा आहेत 30. यानंतर होणारा मॅच आहे तो मोहित 11 आणि रितेश 11. मोहित 11 आणि रितेश 11 जे कॅप्टन आहेत त्यांना विनंती आपण या ठिकाणी येऊन थांबणार आहात. मोहित 11 आणि रितेश 11 दोन्ही टीम जे कॅप्टन आहेत त्यांना विनंती आपण येऊन थांबणार आहात. थँक्यू. मोहित 11 आणि रितेश 11 कर्णधार त्यांना विनंती आपण येऊन थांबायचं. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला समोर. लॉंग ऑन मध्ये पुणे संतोष चेंडूवरती येतात. बॉलला अडवलाय. फेक चांगली करतात. एकच धाव मात्र मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. वैभव यांना मैदानामध्ये आपण गोलंदाजी मार्क्सवरती पाहू शकतो. धावसंख्या 1 ने वाढली गेल्यात. धावफलकावरती धावा लगावल्या जातात मात्र 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ आज मैदानामध्ये दाखवायचा आहे. तो प्रयत्न देखील मैदानावरती होणार आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर वैभव आहेत. पहिल्या बॉलवरती 1 धाव आलाय. दुसरा चेंडू मात्र षटकातील असणार आहेत. धावा 31. आक्रमण चढवला हल्ला चेंडूवरती आणि चेंडूने मात्र गाठलाय लांबवरचा पल्ला. बॉलचा सरळ सीमा पार. APL आचोले प्रीमियर लीग मध्ये षटकार.
कैचेस विन द मैचेस. पकडो कॅच जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. रितेश श्रीवन संघाचे सर्व खेळाडू आमच्या दिशेने येत आहेत. त्याच्या जोडीला असेल टीम मोहित 11 संघ आपण पाहणार आहोत मैदानावरती. डीजे थँक्यू डीजे. धावा 37 लॉस ऑफ 1 विकेट. क्लीन बोर्ड. आज नक्की होतोय तरी काय. एक मोठा फटका कळल्यानंतर बॅट्समॅन स्वतःवरती संतुलन नाही ठेवू शकत. ते मात्र तंबूच्या दिशेने परत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद गॉन. तो हिंदी आहे ना म्हणून असं होतं. मराठी गाणे लावतो तू विचार करायला लागलेला. त्याला ते तो मी बोललो ऐसा वैसा हो त्याला समजत नाही त्याला. डबल करते 37 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.3 ओव्हर्स. नेक्स्ट मॅच मैदानावरती रंगेल. दोन्ही संघ मैदानावरती आहेत. मोहित 11 आणि रितेश 11 मध्ये तिसरा मॅच असणार आहे. कल्पेश न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. आज मात्र इनिंग साकारावी लागेल. याच्यानंतरचा महत्वाचा मॅच आपल्या भेटीला येतो. दोन्ही संघ मैदानावरती रेडी असणार आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू आहेत तेही मैदानावरती रेडी होताना पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये कळला. जलचीची संधी. विकेट किपरला. विकेट किपरनं चांगला कॅच कॅरी केला. मागील 2 बॉलवरती 2 विकेट. फलंदाज बाद. जर पाहिलं तर 37 धावा धावल केंद्रात आपल्याला पाहायला मिळतात. विकेट मैदानावरती गमावलं आतापर्यंत 3. या स्पर्धेमध्ये 5 चौकार आणि 5 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मोठे फटके भरपूर येतील. आजचा दिवस उद्याचा दिवस आपण एन्जॉय करणार आहात. सध्या आपण पाहिलं तर हा खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेने परतलेत. कॅमेरामॅननं मात्र खूप चांगल्या प्रकारचं कॅप्चर केल्यात. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे एखाद्या लीगच्या मॅचेस आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी प्रत्येक गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती दाखवायच्या आहेत. धावा फलकावरती 37 लॉस ऑफ 3 विकेट. अंतिम 2 बॉलचा कळ अजूनही मैदानावरती बाकी आहे. हे 2 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत. धावा फलकावरती 37 लॉस ऑफ 3 विकेट. 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील मैदानामध्ये पाहण्यासारखे असेल. खुलव्या डब्याचा बॉल होता. त्याला मात्र ड्राईव्ह केला. चेंडू मात्र निघून येतो. क्षेत्ररक्षक पुन्हा संतोष चेंडूवरती येतोय. बॉलला अडवलाय. फेकी करतात. 1 रन मिळाला. दुसरा रनचा प्रयत्न नाही. 1 2 3 4 बॅकअप चांगला होता. 4 खेळाडू जवळपास बॅकअप साठी आले होते. बॉलला अडवलं. फेक केली तोपर्यंत एकदा मिळाली. धावसंख्या फलकावरती 38. 3 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती असणार. धावा फलकावरती 38 धावा. शेवटचा बॉल मैदानावरती कशा प्रकारे हाताळला जाईल हे पाहण्यासारखे असणार आहेत. लास्ट बॉल. धावा फलकावरती 38. शेवटचा बॉल. धावा 38. कळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र क्रॉस द कळला गेला. चेंडू चालला पुन्हा त्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. फेकी करतात परंतु मिसफील मैदानावरती पाहायला मिळतात. 2 धावांचा प्रयत्न 2 धावा मात्र मैदानावरती घेतले गेले आहेत. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टीम रितिक 11 संघाची धावसंख्या आहे ती मात्र 40. पहिल्या 2 ओव्हरमध्ये होतं 30 आणि या षटकामध्ये आला धावा तर जवळपास 10. 3 षटक. धावा फलकावरती 40. येणारे 6 चेंडू मैदानावरती शेवटचे बाकी आहेत. काय घडेल काय बिघडेल ऐकवण्यापूर्वी आपण जाऊया डीजे कडे. ऐकूयात एक मधुर संगीत. मैदानावरती बाकी. धावा फलकावरती 40.
आचोले प्रीमियर लीग APLच्या पाठी दुसरी मॅच मध्ये तिसरा मॅच रंगेल मोहित 11 आणि रितेश 11 या दोन टीम दरम्यान होईल तो महत्वाचा मॅच. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. विकेट किपर चेंडूवरती. ओहो, कॅच ड्रॉप. विकेट किपर सर्वाधिक महत्वाचा या स्पर्धेमध्ये आपण बरोबर आचोले प्रीमियर लीग मध्ये महत्वाचा एम असणार आहेत, परंतु तिथून कॅच ड्रॉप झालायत. जीवनदान मिळाले खेळाडूला आणि जीवनदानाचा फायदा किती होईल हे आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. आपण ऍक्शन रिप्ले थोडस लांब वरती हात होते, हँड होते, शरीरापासून थोडस दूर झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि हा झेल ड्रॉप झाला. धावा दफलक्यावरती 41 धावा 3 गडी बाद. उर्वरित 5 चेंडू देखील मैदानावरती बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा रेडी. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर खूप चांगला डोक्याचा वापर केला. चेंडू सीमारेषेजवळ त्याला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतात. दूरवरून बॉल अडवला जाईल का? नाही. बॉल मात्र चालला सरळ क्षेत्ररक्षकाला भेदत सीमा पार. मिल्टन धावा 4. APL चौकार. आपण कॅमेरामॅन पाहिलं तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा फ्लेक्स जो पाठीमागे आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता. संदेश चांगला कॅमेरा करतायत. धावा फलकावरती 45. ह्या गोष्टी तुम्हाला कॅप्चर करायच्या आहेत. चांगला बॉल पण आता मैदानावरती पाहायला मिळाला. एक धाव मात्र मैदानावरती येतात. एका धावेने पंच सांगतात 22च्या माध्यमातून एक धाव आड. एका धावेने संघाची धाव फलकावरती 46. 46 धावा फलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित 3 बॉलचा खेळ हा मैदानावरती बाकी असणार आहेत. नेक्स्ट मॅच असेल टीम मोहित 11 आणि रितेश 11 या दोन टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. तथास्तू 3987 जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण तथास्तू ग्रुपचे जे पावेलियन आहेत त्या पावेलियनच्या दिशेने आपण जाऊन बसणार आहात. अंकित पाटील आणि त्याचे संपूर्ण टीमचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण सर्वांनी तिथे जाऊन बसणार आहात. शॉर्ट बॉल पुल केला, हुक केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र बॉलला थांबवलं त्याने. 1 रन कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न. एका स्ट्राईक वरती 2 गाड्या इन्सिडेंट होऊ शकतात, परंतु फेकी खराब आहेत. एक धाव मात्र पाहायला मिळणार आहे. एका धावेने धाव फलकावरती पुन्हा एकदा वाढणार आहेत. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात 47. 47 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. विनंती आहेत तथास्तू 3987 जे खेळाडू आहेत अंकित पाटील आपली वाट पाहत आहेत. आपण तथास्तू ग्रुपचं जे पावेलियन आहेत त्या पावेलियन मध्ये जाऊन बसणार सर्व खेळाडू जे खास करून तथास्तू 3987 जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण त्या ठिकाणी बसणार आहात. माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय केशव पाटील साहेबांच्या या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती आहे आपल्या व्यासपीठावर ते येऊन स्थानपन्न होणार आहात. चांगला बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. बॅटची एज होती तिथे मात्र कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद कॉन. फलकावरती 47. 47 वरती आपण पाहिलं तर विकेट मैदानावरती मिळाले 4. शेवटचा बॉल आहे मैदानावरती इथून शेष लास्ट बॉल. धावा फलकावरती 47 धावा 4 गडी बाद. 47 लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. तिथून मात्र फलंदाज बाद होत आहेत. विकेट मैदानावरती मात्र मिळाला. खेळाडू मात्र बाद होत असताना पाहायला मिळतात. धावा फलकावरती 47. 47 धावा पाहायला मिळत आहेत आणि टॉस आहे, परंतु सगळं समोर जर आपण पाहिलं तर इथून खास करून जे टॉसचा बॉस तिथून आपण जाणारच आहेत. परंतु सध्या हे समालोचन कक्ष आहेत, कॉमेंट्री स्टुडिओ सध्या आपण पाहतात. या ठिकाणी आमचे बसलेले खास करून सर्व जे ऑफिशियली स्कोरर, डिजिटल स्कोरर पाहायला मिळतात. स्पर्धेचे आयोजन करते व्यासपीठ आहे. ते व्यासपीठ मात्र या ठिकाणी दाखवलं जातात. ज्या व्यासपीठावरती जे सर्व सन्माननीय मान्यवर आहेत, सौभाग्यवती विमलते पाटील माझी नगरसेविका, त्याच्यानंतर वैभवजी पाटील साहेबांना आपण पाहतात. संपूर्ण टीम आहेत. आचोले प्रीमियर लीगचा हा मात्र सुंदर असा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील स्पोर्ट्स 444 आचोले व आचोले ग्रामस्थ आयोजित आपण पाहत आहेत.
APL आचोले प्रीमियर लीग. कर्णधार कॅप्टन कर्णधार याचे मोहित 11 आणि रितेश 11. मोहित 11 आणि रितेश 11 कर्णधार या. शरद पाटील साहेब याला विनंती असेल आपल्या शुभ असेल टॉस. मोहित 11चे कर्णधार बनायचं. मोहित 11 आणि रितेश 11 मध्ये आपण टॉस करूयात. तुमचे कर्णधार असतील त्यांना विनंती बनायचं लगेच या. थँक्यू मोहित 11 रितेश 11. मला वाटतं की भूपेंद्र पाटील साहेब माजी नगरसेवक यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला वैभव पाटील साहेब यांचा संघ आहेत. दोन्ही माजी नगरसेवकांचे संघ असणार आहेत. आता दोघं चांगले मित्र आहेत वैभव पाटील साहेब आणि भूपेंद्र पाटील साहेब, पण आज एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मैदानावरती दोन्ही संघ असणार आहेत आणि टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस का बॉस एका बाजूला असेल हेड आणि दुसऱ्या बाजूला असेल टेल. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी आपण करूयात. हेड आणि टेल आहे, दोन्हीपैकी एक म्हणायचं. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जातो. टेल म्हटलं गेलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हेड आलाय, यानी की टॉस जो आहे तो टॉस सुद्धा गेलाय. टीम मोहित 11 संघाच्या बाजूने गेल्यात. दादांना विनंती असेल आपण फास्टफुटवरती स्थान पण बाबा. मोहित 11 संघ टॉस जिंकलेला आहात, काय डिसिजन असणार आहे? आम्ही फिल्डिंग करायचा विचार केलेला आहे. काय प्लॅनिंग केलेलं आहे? फिल्डिंग करताना समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त 25 ते 30. त्यांनी म्हटलं जास्तीत जास्त 25 ते 30 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. असे कुठले गोलंदाज आहेत ते तुम्हाला खास करून 25 ते 30 धावांपर्यंत रोखू शकतात? तुम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे त्या गोलंदाजावरती? गोलंदाज तसे चांगलेच आहेत, ते मैदानात दिसेलच तुम्हाला. आचोले प्रीमियर लीगचं आयोजन पाहून तुम्हाला कसं वाटतंय? APL तुम्ही या मैदानावरती खेळणार आहात, तर APLचं आयोजन नियोजन पाहून कसं वाटतंय? आणि कदापि या आचोले प्रीमियर लीगच्या जर टीम मध्ये तुम्ही म्हणजे आयोजकांच्या भूमिकेमध्ये जर आता असते तर या ठिकाणी तुम्ही काय बदल करू शकले असते? नाही, याच्या व्यतिरिक्त काहीच होऊ शकत नाही. एवढं चांगलं त्यांनी सेटलमेंट केलेलं आहे पूर्ण. खूप सुंदर. आपण खरं तर मनोगत व्यक्त केलं, आपल्या मनापासून आभार आहेत. दुसऱ्या बाजूला टीमचे कर्णधार रितेश 11. टॉस जिंकला असतं तर त्याचा डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं, पण आता टॉस हरलो तर जे आलाय त्याच्यावर समाधान मानावं लागेल. बॅटिंग करताना समोरच्या संघाविरुद्ध किती धावसंख्या बनवण्याचा तुमचा मानस आहे? 70 ते 80 रन करण्याचा प्रयत्न करू. कमी झाले थोडे, 60 पर्यंत चालेल, पण 80 रनचा टार्गेट आहे आमचा. समोरचा संघ आहे मोहित 11 संघ आहेत, त्यांच्या विरुद्ध असं तुमचा कुठला खेळाडू आहे जो हुकुमाचा एक आहे तो मैदानामध्ये चालला ना तर तो मोहित 11 संघामध्ये भारी पडेल असं तुम्हाला वाटतंय? संजू आहे आणि मी स्वतः आहे, त्याच्या मागे माझ्या मागे 2 बॅट्समॅन आहेत. आम्ही 4 जण बस आहे त्यांच्यासाठी. त्यांनी म्हटलं समोरचा संघ पहा, मोहित 11 साठी सांगितलं त्यांनी की 4 जण आम्ही तुम्हाला बस आहेत, 4 जण आम्ही गेम करू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. या स्पर्धेविषयी आपलं मनोगत काय आहे? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि असंच प्रत्येक वर्षी व्हावं अशी माझी इच्छा आहे. खूप छान प्रकारे निर्देश पण दिले गेलेत. आता कदापि मी तिसऱ्या मॅच मध्ये ज्यावेळी टॉस सेडेल त्यावेळी आगरी भाषेमध्ये आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून सर्व आपल्या आगरी खेळाडू आहेत त्यामुळे आगरी काही गोष्टी आहेत त्या देखील आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. टॉस पार पडला, टॉस जिंकला टीम. आपण पाहिलं तर एका बाजूने 2 टीम असणार आहेत. आपण लगेचच पुन्हा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जाऊयात. क्या मिलता है? किस्त पे इंस्टेंट पर्सनल लोन मिलता है. किस्त पे प्लान करो. थँक्यू. विमल पाटील यांचे जावई आहेत, कुणाल मैदानावरती आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आहे 2 6 आले तर 2 6 साठी 500
500 रुपयाचं प्राइज आहे ते मात्र दिले जाणार आहेत. मैदानावरती स्ट्रायकरवरती आहेत कुणाल, नॉन स्ट्रायकरवरती बॅटर आहे सागर आणि धाव्यांचा जो पाठलाग आहे तो इथून करायचा जवळपास 48. गेल्या मागील वर्षामध्ये फायनलची मॅच खेळण्यासाठी आपण कुणालला पाहिलं होतं. तो कुणाल सध्या मैदानावरती आहेत आमदार कुणाल, पण कुणालला आज मैदानावरती अगदी कोणाचा विचार नाही करायचा, कुणालला कुणाचाही नाही विचार करायचा, त्याला मैदानावरती करायची बॅटिंग. जर समोरचा विचार करत बसला तर बॅटिंग नाही होणार. परंतु कुणाल आहे, कुणालकडे क्षमता आहे ती कुणाल दाखवण्याचा प्रयत्न करणार. आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू आहेत रमेश पाटील 40+ खेळाडू मैदानावरती. पहिला बॉल बॅकफुटला स्क्वेअर कट, वॉट अ शॉट, बॉलचा सीमा पार, पहिल्याच बॉलवरती दर्जेदार चौकार. आता विमलताईने म्हटलं की 125 रुपये लागू झाले, पण 125ला अजून 125 मध्ये ऍड करावं लागणार आहेत. तिथून तुम्हाला ती टोटल ऍड करावी लागेल. धावा फलक्यावरती 4. रमेश पाटील यांच्या पहिल्याच बॉलवरती स्वागत. काय झालं, चौकाराने स्वागत झालं आहे. सकाळच्या सदरातील बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका, वॉट अ शॉट, काय फटका कळला, सुंदररित्या फटका पाहायला बाटर मैदानामध्ये आपण पाहिलं तर सागर आहे ना स्ट्राईकला, कुणाला स्ट्राईकला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा कट करायचा होता. बॉल आणि चेंडूचा संपर्क, बॉल आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात पुण्याच्या मैदानावरती नाही झाला. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार मास्टर क्रिकेटपटू आहेत. मग मास्टर क्लास दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती रमेश पाटील नाही करणार, कारण त्यांच्याकडेही क्षमता आहेत, त्यांच्याकडेही एबिलिटी आहेत. एवढी वर्ष क्रिकेट गाजवलं आहेत. मग आज 40+ माध्यमातून क्रिकेट ही मैदानावरती खेळताना आपण पाहिलेलं आहे. पुलटच बॉल आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघत होतो सरळ क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, चेंडूला अडवत आहेत. तोपर्यंत एक धाव पूर्ण, एका धावेने संघाची धावसंख्या 5. बोल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचत संघाचे एकूण धावा आपण पाहिलं तर 5. चेंडू देखील मैदानावरती संपला गेला. 3 चेंडू मैदानावरती फेकून दिला. धावा फलकावरती 5. उर्वरित बॉलचा कल मैदानावरती शेष असेल जरी 3 प्रयत्न करायच्या. धावसंख्या जरी 48 असले, 48 धावा देखील मैदानावरती कंप्लीट होऊ शकतात. दुसऱ्या बाजूने 48 धावा देखील मैदानावरती रोखल्या जाऊ शकतात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही गोष्टी साध्या सोप्या म्हणता येणार नाहीत, ते तुम्हाला प्रयत्न मैदानावरती करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा रेडी, फटका खायचा होता, शफल झाले होते, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल मैदानावरती आपण येत असताना पाहू शकतात. निर्धाव चेंडूनच आतापर्यंत या षटकातील विचार केला तर चेंडू फेकून झाला जवळपास 4. धावा आहेत 5. फटका खेळला, हवेमध्ये खेळला, चेंडू मात्र पुन्हा तो निघून देतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, बॉलला अडवतात, फेक करतायत. अॅक्युरेट थ्रो मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव येतो, एका धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकामध्ये जाऊन पोहोचते ती मात्र 6 धावा. 6 ऑन दी बोर्ड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. प्रयत्न करायचे, प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मैदानावरती करायचे आहेत. मॅच जिंकायचे आहेत, मग तुम्हाला लढावं लागेल, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न सध्या सुरू आहेत मैदानावरती. दोन्ही बॅटरकडून गोलंदाज देखील मैदानावरती चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही मैदानावरती रोखायचं आहे, तेही मात्र मॅचला जिंकण्याचा प्रयत्न सध्याच्याकडे करतायत. वालके स्पोर्ट्स निलेश वालके यांचा संघ, दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील यांचा संघ. बॅकफुटला गेले करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहिलं तर एक धाव आहे, एक धाव मात्र मैदानावरती घेतली जातात. एका धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 7. चेंडूचा खेळ मैदानावरती आपण पाहिलं तर षटक समाप्त होतो. पहिला ओव्हर नंतर रन आहेत 7. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल कोणापुढे आपण जाऊ डीजेकडे, ऐकूयात संगीत. संपला गेला. धावा आहेत 7 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित अजूनही विचार केला तर 3 षटकांचे खेळायचं, 3 षटकांचे खेळ इथून मैदानावरती बाकी आहेत आणि गोलंदाजी माणसावरती गोलंदाज दाखल होते दुसरं षटक हाताळण्यासाठी.
संतोष मैदानामध्ये गोलंदाजी मार्क्सवरती जबाबदार आहे संतोषवरती. संतोषला आज मैदानावरती आपली खास करून जी कामगिरी ती कामगिरी मैदानामध्ये दाखवायची आहेत. टार्गेट 48 आहेत. गोलंदाज विरुद्ध मैदानावरती रेडी. लेग बाहेर बॉल आहे. लेग बाहेर पंच मात्र महेश पाटील सर वाईट आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र बहाल केले जात आहेत. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर जाऊन पोहोचतात मात्र 8 धाबा. 48चं टार्गेट. अजूनही विचार केला तर 40 धावांची गरज. 18 बॉलचा खेळात सरासरी मेंटेन करायची तुम्हाला मैदानावरती आणि या सरासरीच्या हिशोबाने मैदानावरती करावं लागेल. फटका खेळला हवेमध्ये. झेलची संधी असेल का? चेंडू उंच गेला, लांब नाही गेला. गोलंदाज आले मैदानावरती. ओहो, जगलर सुरू होतं. कॅच चांगली होऊ शकली असते परंतु 1-2 दुसऱ्या टाइम आणि तिसऱ्या टाइम नंतर चेंडू मात्र हातामधून निसटला आहे. एक धाव मैदानावरती घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या 9 धावा. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा. चेंडू मात्र आपण पाहिलं तर भरपूर उंच गेला. खेळायचं होतं, मोठ्या प्रकारे खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. क्षेत्ररक्षक होते. पहिल्यांदा सरळ तिथून मात्र घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर पाठीमागे वाहले. पुन्हा कॅच घेण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हातामध्ये व्यवस्थित नाही आला आणि तिथून मात्र एक धाव पूर्ण झाली. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 करायच्यात. 48 अजूनही बनवायच्यात. मैदानावरती 39 लढाईच आहेत. स्वतःला म्हणावं लागेल आय कॅन डू इट. मैदानावरती मी कुठली गोष्ट करू शकतो. माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये ॲबिलिटी आहेत. ते ॲबिलिटी तुम्हाला मैदानामध्ये दाखवावी लागेल. यानंतर होणारा मॅच आहे तो महत्वाचा मॅच रंगेल. टीम मोहित 11 वर्सेस टीम रितेश 11 या दोन टीम दरम्यान महत्वाचा मॅच रंगताना आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. धावा धावफलकावरती 9 धावा. चला घाई करा, जास्त वेळ जाणार नाही, आपण काळजी घ्या. गोलंदाज रेडी पण नाही दा. फटका खेळला, ड्राईव्ह केलाय. कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. बॉलला अडवण्याचा प्रयत्न झालाय. 1 ला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा आहेत. तर 2 धावा मात्र मैदानावरती घेतल्या गेल्यात. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा वाढली गेल्यात. जाऊन पोहोचते मात्र 11च्या घरामध्ये. 11 एकही आतापर्यंत विकेटचा पतन नाही. त्या स्पर्धेमध्ये 7 4 5 सिक्सर आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण घरी बसल्या ही मॅच एन्जॉय करू शकतात. फटका खेळला हवेमध्ये. काळा चेंडू. जयलची संधी असेल का? हो, सुंदर कॅच मैदानावरती कॅरी केला गेला आहे. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. सागर यांची विकेट मैदानाच्या बाहेर. खेळ तो संपला गेला. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 11. इथून 1.3 चेंडूचा खेळावरती संपला गेला. धावा धावफलकावरती 11. 3 बॉल अजूनही मैदानावरती आहेत. 2 बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती येत आहेत. चला घाई करा, जास्त वेळ जाणार आहे याची आपण काळजी घ्या. विनंती आहेत दोन्ही संघाला, विनंती आहेत आपण थोडंसं घाई करा. पहिला मॅच जिंकला तो टीम तथास्तू 11-7-1-7 ग्रुपनं महिरांश 11ला मात्र पराभवाच्या छायामध्ये पाठवलं. दुसरा मॅच सुरू आहे वालके स्पोर्ट्स वर्सेस ऋतिक 11. त्यानंतर होणारा मॅच आहे मोहित 11 वर्सेस रितेश 11. आताचा बॉल आपण पाहिलं सोडून दिलं परंतु चांगला बॉल मैदानावरती आता पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेला. डॉट बॉल मैदानावरती मात्र येताना पाहायला मिळतोय. या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर चेंडू मात्र मैदानावरती फेकले गेले 4. 2 बॉलचं खेळ मैदानावरती अजूनही बाकी आहे. 2 चेंडू मात्र मैदानावरती कशा प्रकारे हाताळले जातील ही पाहण्यासारखे असणार आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. या षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा संतोष. हवेमध्ये चेंडू कळलाय. चेंडू मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आले. बॉलला अडवले गेलेत. फेकी करतात मैदानावरती. तोपर्यंत 2 धावा आहेत. तर 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली जात आहेत. जाऊन पोहोचते मात्र धावफलकावरती धावा 13. पंच सांगतात मैदानावरती नो बॉल. चक्क म्हणून खेळाडूला घोषित केले गेलेत. पंचांच्या माध्यमातून सध्या ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली गेलेत.
फिट डिलिव्हरी तुम्हाला आता गरजेचं आहे. तुमचा खांद्याचा जोड आहे, हात जो हँड आहेत तो बरोबर प्रॉपर येणं गरजेचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून काही नियम आणि अटीच्या मात्र संघ मालक 10 संघ मालकांनी मात्र कळवल्या गेल्यात. तिथून फक्त एक धावा ती ऍड केली जाईल नो बॉलची, कारण की कुठल्याही प्रकारच्या पेनल्टीच्या धावा नाहीत या स्पर्धेच्या माध्यमातून ते मात्र म्हटल्या गेल्यात. एक धाव मात्र ऍड होणार आहेत. धावा दफलक्यामध्ये जाऊन पोहोचतात. संघाची एकूण धावा जर आपण पाहिला तर 14, 14 लॉस ऑफ 1 विकेट. नवीन गोलंदाज मात्र मैदानावरती वापरले जातात. पर्याय म्हणून मात्र पुन्हा गोलंदाजी मार्क्सवरती गणेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क्सवरती या षटकातील पुढचा बॉल मैदानावरती आता साडे रोड आहेत. धावफलकामध्ये धावा 14 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील या षटकातील पुढचा बॉल घेऊन. फुलटच बॉल मात्र बीर करण्याचा प्रयत्न. चेंडू चला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती जलद गतीनं 2 रन आहेत. त्या 2 रन घेण्याचा मैदानावरती प्रयत्न केला जातो. 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 करायच्या मैदानावरती 48 धावा धावफलकावरती लगावलं गेल्या 16. एक शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. काय घडेल, कहाणी काय असेल मैदानावरती चर्चा त्या गोष्टीची होणार आहे. प्रयत्न करायचे, मेहनत करायची आहेत. आज मैदानावरती तुम्हाला एफर्ट लावायचे आहेत. एफर्ट नाही तर एफर्टलेस कामगिरी ही तुम्हाला मैदानावरती करून दाखवायची आहेत. मॅच जिंकायची असेल तर स्वप्न आज पूर्ण करावं लागेल. पुन्हा त्या बॉलला मात्र स्वीप केला गेला. बॉल चालला सरळ सीमारेषेजवळ डीप मधून खेळाडू चेंडूवरती आल्यात. 1 रन तर मिळालं. दुसऱ्या रनचा प्रयत्न पाहता 2 रन इथे देखील कंप्लीट केला गेला. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांतर रन आहेत 18. आता 12 बॉलचे खेळ आहेत. 12 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. ज्यावेळी बॅटिंग करत होता टीम ऋतिक 11चा संघ त्यावेळी त्यांना 12 बॉलमध्ये पहिला 30 बनवला होता. त्यानंतरच्या 12 बॉलमध्ये 18 आल्या होत्या. पण इथून कहाणी उलटी आहेत. शेवटी ज्या 12-18 आल्या होत्या त्या पहिल्यांदा 12-18 आल्यात आणि आता इथून 12-30चं समीकरण आहेत. ते 12-30 होतील की नाही होणार चर्चा होणार आहेत. एक ब्रेक. वैभव पेडवी यांच्यासाठी 2 6 साठी भूपेंद्रजी पाटील साहेब माजी नगरसेवकांच्या माध्यमातून 1000 आहेत आणि साडू आहेत. वैभवजी पेडवी साडू आहेत. भूपेंद्रजी पाटील यांची अडी आहेत. त्यांच्यासाठी 1000 रुपये दिले आहेत. दुसऱ्या बाजूला सौभाग्यवती विमलते पाटील माजी नगरसेवकांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. कुणाल साडी जावई आहेत. कुणाल जावई यांना ते पारितोषिक दिले जाणार आहेत. 2 6 साठी 500 रुपये आहेत. आक्रमण मैदानावरती येईल का? दोन्ही बाजूला प्राइस लागले आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर कुणाल साडी, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं वैभव साडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मागवरती आपण पाहिलं तर ऋतिक पाटील एक दर्जेदार खेळाडू आहेत. ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण ज्या खेळाडूकडे पाहतायत. मागील वर्षामध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये 50 धावेची इनिंग साकारणारा ऋतिक मैदानावरती गोलंदाजी. पहिलाच बॉल स्वीट हिट, स्वीट हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती कुणालच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. सर्वाधिक जास्त खुश कोण झालात माहिती का? वालके स्पोर्टचे निलेश वालके झालेत. पण निलेश वालकेपेक्षा जास्त खुश कोण आहेत? सध्या विमलताई आहेत. चेहऱ्यामध्ये त्यांची स्माईल होती. का होती माहिती का? जावईने षटकार मारलाय ना, मग त्याही खुश आहेत. दुसऱ्या बाजूला वैभव पेडवे आहेत जे भूपेंद्रजी पाटील यांचे साडू आहेत. तेही मैदानावरती खेळत आहेत. म्हणजे आता सर्व काही गोष्टी इथे आहेत. साडू, जावई, भावोजी सर्व काही येणार आहेत. धावा दबलक्यावरती 24. बॅकफुटला गेला. चेंडूला कळायचा प्रयत्न, ड्राईव्ह केला आणि चेंडूला मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. तुमच्याकडे बुद्धी असून चालत नाही. तुम्हाला बुद्धीचा वापर करावा लागतो. योग्य माइंडसेट तुम्हाला वापरावा लागतो. आणि ज्यावेळी तुम्ही योग्य माइंड वापराल ना, क्रिकेटमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे. नेहमी म्हटलं जातं क्रिकेटचा खेळ बॅट आणि बॉलने खेळला जातात. मी म्हणतो क्रिकेटचा खेळ बॅट आणि बॉलने नाही खेळला जात. क्रिकेटचा खेळ तुमच्या माइंडने खेळला जातो. ज्याच्याकडे माइंड आहे तो क्रिकेटच्या खेळामध्ये यशस्वी होणार आहेत. पहिल्या 2 बॉलवरती रनला 7 करायच्या होत्या. मैदानावरती 12 मध्ये 30. आता समीकरण आलंय 10 मध्ये 23.
आक्रमण करायचं होतं बॉलवरती. चेंडूवरती संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती आला. पाठीमागे खेळायचं होतं, पण पाठीमागे खेळण्यासाठी देखील तुमच्याकडे तेवढं टॅलेंट असणं गरजेचं आहे, तेवढं टेम्परामेंट असणं गरजेचं आहे. आणि ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो मैदानावरती खेळू शकतोय. समीकरण पुन्हा त्या मैदानावरती बनलं आहे. 9 बॉलच्या खेळात आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 6 सीटर स्पोर्ट्सची संपूर्ण टीम सध्या कार्यरत आहेत. तेही चांगलं काम करतात. अनेक स्पर्धा कव्हरेज करताना साथीने आमच्या असतात. आज मैदानावरती पुन्हा एकदा आहेत. शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड डिलाइटेडफुल बॉल सीमा पार. APL आचोले प्रीमियर लीग मधील धडाकेबाज कभी चाहे तो हाथों से लकीरें चुरा. हमको परवाह नहीं जो भी कहता है कहने दे जग ये भला या बुरा. बाचार मैदानावरती आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला वैभव पेडवी यांच्यासाठी पारितोषिक आहे. 2 6 आणि 1000 आहेत. 1 6 मैदानावरती खेळला भूपेंद्रजी पाटील. सध्या 6 आहेत मैदानावरती. सामना रंगताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. समोरिंग डिलिव्हरी. बॅट्समॅन बीट, विकेट किपर बीट, पाठीमागे गलीचा खेळाडू बीट. बॉल बाहेर सीमा पार. लॉंग स्टॉप बाउंड्री यांच्या पलीकडे पंच सांगतात 22 मध्ये चौकार. थँक्यू. इतर मैदानामध्ये समीकरण पुन्हा पाहूयात. येणारे चेंडू सर 7 चेंडूमध्ये विजयासाठी धावा आहेत जवळपास 13 मॅच आला आहेत. धावा धावफलक्यावरती 35 झाला. 7-13 मॅच आहेत. हा चेंडू निर्णायक आहेत. या षटकामध्ये धावा आल्या आहेत आणि धावा कोणाच्या षटकामध्ये आल्या आहेत? ऋतिक यांच्या षटकामध्ये आल्या आहेत. आक्रमण सुरू झालं आहे. आता खरं इथून काउंट डाऊन मैदानामध्ये सुरू झाला आहे. 7-13 मॅच. गोलंदाज मैदानामध्ये रेडी. या षटकातील पुढचा बॉल घेऊन चांगला बॉल मैदानामध्ये टाकलाय. शेवटचे 6 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावेची गरज आहे. काय या मॅच मध्ये पुन्हा ते गेम चेंजिंग मुवमेंट होईल का? काय या मॅच मध्ये पुन्हा ते रंगतदार वाढेल का? या सामन्याचं पुन्हा धावता समोर आपण घेऊन येऊयात. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकत आणखीन एक सुपर डुपर हिट सॉन्ग. हा चेंडू मैदानामध्ये मॅच रंगल्यात. अजूनही बॅलन्सिंग मोमेंट वरती मॅच आहेत. 50-50 म्हणजे नेहमीच आपण ज्यावेळी एखाद्या दुकानामध्ये जातो त्यावेळी बिस्किट घेतो. त्या बिस्किटमध्ये एक प्रकार आहेत, म्हणजे पार्ले जे आहेत भरपूर सारे आहेत, पण 50-50 प्रत्येकाला आवडतो. 50-50 का आवडतो? 50-50 बिस्किट तसं आहे. पण इथून 50-50 वाला मुकाबला आहेत मैदानावरती. अजूनही 50-50% वाला हॅलो. हॅलो. 6 चेंडू कळत आणि 13 धाब्यांची गरज आहे. याचा आवाज एवढा बरा आहे. त्या माईपचा आवाज बरा होता. तुम्ही आणलेले डीजेवाल्याकडे काय दगडी आहे? जाऊ दे, लोक ऐकतील तरी. डीजे भंगार आहे. 6 चेंडू कळत 13 धाब्यांची गरज आहे. 6-13 मॅच. मैदानावरती सामना रंगलाय. विजय आला मैदानावरती. विजय पाटील यांच्यासाठी पारितोषिक आहेत. 444 बॉयज असलेकडून 1000 एक्स्ट्रा करा. 3 विकेटसाठी. ओटा गँग कडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आहेत. या गावामध्ये प्रसिद्ध ओटा गँग आहेत. नेहमीच एक खास करून घराचा ओटा आहे, त्या ओट्यावरती सर्वजण असतात. ते ओटा गँग आणि ओटा गँग कडून आपण परत प्रत्येक विकेटला 200 रुपये आहेत. चला घाई करायचं जास्त वेळ होतो प्लीज. अवेलेबल नाही देणार. पंच मैदानावरती आहेत. आजच्या दिवसामध्ये 10 ते 12 मॅचेस करण्याचा प्रयत्न आहेत. 12च्या वरती करण्याचा प्रयत्न आहेत. जर इतका तुम्ही वेळ घ्याल तर मग वेळ जाईल.
मैदानामध्ये आपण पुन्हा जातोय. धावा फलकामध्ये लगावलं गेलं तर मात्र 35-6-13ची गरज. पहिलाच बॉलवरती आक्रमण झाला. चेंडू हवेमध्ये झेल झेल झेल. पहिल्याच बॉलवरती विकेट. ओटा गँग कडून या विकेटसाठी 200 रुपये दिले जाणार आहेत. विकेटचं पतन गॉन. तू है एक शरारा. 1 2 3 go. येणारे चेंडू आहेत मैदानावरती. 5-5 चेंडूमध्ये विजयासाठी धावा करायच्या मैदानावरती 13. दोन्ही घेतलं मस्त वाटेल. बोलायला लागेल म्हणून 5 चेंडू विकेट मैदानावरती आहे आणि इथून धाब्यांचा विचार केला तर अजूनही 13 धाब्यांची मैदानावरती आहे गरज. 5-13चा हा सामना मैदानामध्ये आपण पाहत आहेत आणि हा क्रिकेटचा थरार सध्या आपण आचोलीच्या नगरीमध्ये आपण पाहत आहात. आचोली प्रीमियर लीग APLचं सीझन आपल्याला पाहायला मिळतं. सीझन 3 आहेत आणि या सीझन 3 मध्ये सध्या सामनाही रंगलात. मॅच रंगला. दुसरा मॅच रंगला मैदानावरती. जसा पहिला मॅच पाहिला तो 11-7-1-7-1चा तसा मॅच आहे. चेंडू हवेमध्ये खेळलाय. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 2 रन मैदानावरती पूर्ण होतील की नाही होणार. चर्चा त्या गोष्टीची मात्र रंगली होती. आता इथून आपण पाहिलं तर धावा घेतल्या गेल्या आहेत जवळपास 2 आणि येणारे चेंडू मैदानावरती येणार आहेत ते जवळपास 4 चेंडूमध्ये 11 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 11 धाब्यांची गरज आहे. प्रत्येकाला चांगली पानं मिळतील याची काही गॅरंटी नसते. प्रत्येकाला चांगली पानं मिळतील याची काही गॅरंटी नसते. परंतु मिळालेल्या पानावरती तुम्हाला एक चांगला डाव खेळता आला पाहिजे आणि क्रिकेटच्या माध्यमातून जर तुम्ही डाव खेळले तर तुम्ही विजयी होणार आहात. 4 मध्ये 11ची गरज आहे. गोलंदाज रेडी. बॅट्समॅन सफल झाले खूप सफल झाले. इतकेही सफल नाही व्हायचं की चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही होणार पण इतके सफल झाले होते की आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. 3-11चा मॅच आहे आणि संतोष स्ट्राईकला आहे. 3-11चा मॅच. ऋतिक 11 वर्सेस वाल्के स्पोर्ट चालू असलेली मॅच आपण पाहतायत. काय बरोबर डीजे थँक्यू. डीजे सांगितल्यानंतर वाजवणार. 3 मध्ये 11 धाब्याची गरज आहे मैदानावरती. मॅच रंगला आहेत. सामना रंगला आहेत. महत्वाचा बॉल स्ट्राईकला संतोष. फिरकावला बॉलला. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या जवळ. कॅच कॅरी केलाय. मॅच फसलाय. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 11 रन. मला मुन्नी नको, मला शीला नको, मला पिंकी नको, चंबेली नको, मला नको रे ताराबाई. अरे बाबा तुला ह्या सगळ्या नको. मला लागली रे लग्नाची घाई, छान दिसते चंपाबाई. मला लागली रे लग्नाची घाई, छान दिसते चंपाबाई. चंपाबाई 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 चंपाबाई. सामना मैदानामध्ये रंगला. 2 चेंडू मध्ये 11 धाब्याची गरज आहेत. 2-11चा मॅच आहे. क्रिकेटचा थारी पहा. क्रिकेटचा हा मैदानावरती आपण एन्जॉय करणार म्हणून म्हटलं ना. आचोली प्रीमियर लीग आहे. नुसतं क्रिकेट नाही होणार. आचोली प्रीमियर लीग आज धुमाकुळी होणार आहेत. पारितोषिकांचाही वर्ष होणार आहेत आणि मॅचही रंगणार आहेत. मॅच रंगणार, रंग सडणार आणि आचोलीचा सध्या मैदान आपण पाहत आहेत जिथे 2 आदरणीय किशोर पाटील साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून मनोजने जर 6 मारले तर 500 रुपयाचे प्राइज असणार आहेत. 2 बॉल 11ची गरज आहेत. मॅच रंगलाय. सामना रंगलाय. किशोराय समोर जर पाहिलं तर ओटा गँगकडून पारितोषिक होतं 200 रुपयाचा प्रत्येक विकेटला. ते आतापर्यंत मिळवण्याचा प्रयत्न केलाय विजयनं. चांगली गोलंदाजी. फुलटच बॉल आहे. कळला. चेंडू चाललाय. तिथून कॅपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉलला अडवलाय. कॉन्फिडन्स वाढला. आता सर्व तेच सांगतायत थांबायचं. आता जास्त काही नाही करायचं. अति काही संकटात नाही. विजय तिथून सर्व खुश आहेत. खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 1 बॉलचा खेळ. आता एका बॉलमध्ये विजयासाठी 10 रन तर होऊ शकतात. आम्ही क्रिकेटमध्ये पाहिलेत. समालोचन करताना मी भरपूर वेळा पाहिलेत. 1 मध्ये 11, 1 मध्ये 10 पाहिलेले आहेत. 1 मध्ये 8 आणि 9 पाहिलेले आहेत.
1-10ची गरज आहे. काही गोष्टी होऊ शकतात. मैदानावरती पुन्हा जाऊयात. चांगला बॉल गती परिवर्तन केला आणि हा सामना आहे तो सामना मैदानावरती जिंकला टीम ऋतिक 11 संघाने हा मॅच जिंकलाय आणि वाळके स्पोर्ट्सला पहिल्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये पाठवलाय. चांगला खेळ वाळके स्पोर्ट्स आपणही केला, परंतु या मॅचचा हकदार आहेत तो ऋतिक 11 संघ आपल्याला पाहायला मिळतात. अभिनंदन असेल टीम ऋतिक 11 संघ आणि हार्ड लक टीम वाळके स्पोर्ट. दोन्ही टीम एका लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या बाहेर जाणार आहात. मी विनंती करेन तिथून वाळके स्पोर्ट्स, चला वाळके संघाचे खेळाडू वाळके स्पोर्टचे खेळाडू आहेत, वाळके स्पोर्टचे खेळाडू मैदानावरती आपण येणार आहात. लाईनअप मध्ये असं खूप महत्वाचं आहे. मैत्रीपूर्ण संबंध तुमच्या असं खूप गरजेचं आहेत. त्यामुळे चला लाईन मध्ये मैदानामध्ये जाणार आहात आणि दुसऱ्या बाजूनं मैदानाच्या बाहेर जाईल तो टीम ऋतिक 11 मोहित 11 आणि रितेश 11 मध्ये महत्वाचा मॅच रंगेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. रितेश 11 टॉस जिंकलात, प्रथम फिल्डिंग घेतलाय. तुझं नाव जालंधर सातपुते. चंपाबाई 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 चंपाबाई. दिसाया देखनी फुलटू चिकनी आयटम झकास नवा. पुरस्कार आहे तो खेळाडू आहे गेम चेंजर ऑफ द मॅच ज्याने षटक हाताळलं, शेवटचं षटक ज्याने हाताळलं तो विजय मॅचच्या मानाचे पुरस्कार देत. विजय यांना विजय पण यायचा मानाचे पुरस्कार घेण्यासाठी आणि जे दोन्ही संघ आहेत मोहित 11चा संघ आणि रितेश 11चा संघ त्यांना रेडी राहणार आहेत. विजय पाटील या मानवनाचा पुरस्कार घेण्यासाठी लगेच विजय पाटील. ओटा गँगकडून प्राइस आहे 400 होते ना. 2 विकेट रितेश छान दिसती चंपाबाई मला. विजय पाटील मानवनाचे पुरस्कार द्या. सस्पेन्स मध्ये ठेवायचं थोडा. नाही विजय पाटील यांना थोडं बोलावं लागणार. मी त्यांना मानवनाचा पुरस्कार लगेच नाही देणार, थोडं बोलावं लागेल, चर्चा करावी लागणार आहे इथे वरती याच्यावरती. मानवनाचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. विजय अभिनंदन आहेत, कॉंग्रॅच्युलेशन आहेत. मानवनाचा पुरस्कार आपण मिळवलेला आणि चांगला खेळ. ऋतिक आपण यायचं. ऋतिक आपल्यासाठी 100 रुपये. ऋतिक जनक पेडवी साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये मानवनाचा पुरस्कार आहेत. मानवनाचा पुरस्कार दिला जातोय विजय पाटील खेळाडूला आपण पाहतो त्या मानवनाचा पुरस्कार दिला जातोय. त्यानंतर ओटा गँगकडून आपल्यासाठी 400 रुपये ते मात्र दिले जातात. 400 रुपये दिले जातात ओटा गँगकडून. 400 रुपये ते मात्र दिले जातात. विजय पाटील यांना मात्र दिले जातात. विजय पाटील मी त्यांना पकडणार आहेत कारण की मला माहिती आहे ते जातील. मानवनाचा पुरस्कार मिळाला, कसं वाटतं, काय फिलिंग्स आहेत? हॅलो मी पहिल्यांदा ऋतिक 11 या संघाचे आभार मानेन की त्यांनी मला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली आणि मला म्हणजे बॉलिंग करण्याची पण संधी मिळाली आणि ते योग्य काय ती बॉलिंग झाली. थोडीशी चूक घडलेली पण योग्य अशी लाईनलेत राहिल्याने बॉलिंग चांगली झाली. त्याबद्दल मी संघाचे पण आभार आणि माझे सपोर्टर आहेत त्यांचे पण आभार. थँक्यू. कशा प्रकारे एन्जॉय करतात APL ची? किती दिवसापासून तुम्ही वाट पाहत होते? ज्या दिवसापासून APL घडणार असं माहिती पडलं त्या दिवसापासून अख्ख्या वाचोळे गावामध्ये एक्साइटमेंट अशी चालू झालेली. कोण कोणात जाईल हे काही निश्चित नव्हतं पण ऋतिक 11 संघाने मला त्यांच्या संघामध्ये सामील केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मनापासून आपल्या भारत ऋतिकला विनंती. ऋतिक आपण यायचं. ऋतिक
ऋतिक आपल्यासाठी 100 आहेत. ऋतिक असतील तर ऋतिका पण यायचे आहेत. मॅच मैदानावरती सुरुवात आणि कमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा आपण एक नवीन आवाज आहे, मात्र नवीन आवाज आहे तिसऱ्या मॅचसाठी ऐकणार आहात. जालंधरजी सातपुते सर आहेत, त्यांचा आवाज आपण ऐकणार आहात. धन्यवाद पाटील, धनंजय पाटील. आणि हा पहिलाच बॉल आता काय नाव बॉलरचं नाव चेतन. चेतनच्या पहिल्याच बॉलवरती चौकार. कोणी बॅट्समन कोण? संजू याने मारलेला आहे. हॅलो चेक 100 रुपये प्राइज आहे. आपण जनक पेडवी साहेबांच्या माध्यमातून देऊयात. कॅमेरामॅन स्क्रीनचे कॅमेरामॅन आहेत ते मात्र कॅप्चर करतात. जनकजी पेडवीच्या माध्यमातून जे 100 रुपयाचे प्राइज आहेत ते मात्र आपण या ठिकाणी देतोय. ऋतिक पाटील यांना दिले जातात. ऋतिक अभिनंदन आहेत, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत. आणि परत एकदा लेग ऑफला मारलेला हा सुंदर दुसरा चौकार संजू.